लिफ्टिंग असोसिएशन तर्फे शिव ग्रामीण टॅक्सी वितरणाचा सोहळा रेसिडेन्सी पार्क युवा काँग्रेस पार्टीतर्फे दिनांक 6-12-17 रोजी संध्याकाळी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांचा रोजगार मेळावा व माजी विद्यार्थी यशोगाथा सोहळा कार्यालय सौंदाणे धुळे तर्फे सुरत नागपूर महामार्गावर सौंदाणे येथे उड्डाण असोसिएशन तर्फे दिनांक 6-12-17 रोजी संध्याकाळी 7 वाजता रेसिडेन्सी पार्क या ठिकाणी टाटा मोटर्स व रस्ता सुरक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रम महाराष्ट्राची शान ग्रामीण भागाचा अभिमान शिव ग्रामीण टॅक्सी वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। उज्ज्वल ऑटोमोटिव्ह्ज प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आग्रा रोड अवधान धुळे कडून टाटा मिनीच्या 25 गाड्या वाटप करण्यात आल्या। या गाड्या कर्ज वितरणातून वाटप करण्यात आले। शिव ग्रामीण टॅक्सीबद्दल महेश नेरकर यांनी सांगितले, सोनगीर सारख्या ठिकाणी 25 गाड्यांची आज वितरण करीत आहोत। ग्रामीण भागातील जी जनता आहे ती जनतेला शहरामध्ये यावे लागते। या उद्घाटनाच्या वेळी सर्वांच्या करमणुकीसाठी ऑर्केस्ट्राचे आयोजनही करण्यात आले होते। डायरेक्टर आशिष पाटील, RTO लांडे साहेब, विजय शर्मा, समीर भरणे, टी विन्नूर अध्यक्ष महेश नेरकर, अमीन खान कुरेशी, अजमत खान आचल कुलकर्णी, बाळासाहेब पाटील आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते। लोकांनी काम केलं, त्यांच्या अपार मेहनतीतून, त्यांच्या हार्डवर्क, त्यांच्या जिद्दीमधून आज ही कंपनीची उभारणी झालेली आहे। शिव ग्रामीण टॅक्सीबद्दल महेश भाऊने सांगितलं की सोनगीर सारख्या ठिकाणी 25 गाड्यांचे आपण आज वितरण करतो आहोत। ग्रामीण भागातील जी जनता आहे, ग्रामीण भागातील जनतेला जे शहरामध्ये यावं लागतं आणि त्यांचा जो ट्रान्सपोर्टेशनचा जो विषय अतिशय महत्त्वाचा आहे। आज आपण बघतो की आज आपण आपल्या ज्या 25 मित्रांना ज्या गाड्या दिल्या आहेत त्यांच्याकडे सुरुवातीला ज्या 6 असलेल्या रिक्षा होत्या। काँग्रेसचा मेळावा दिनांक 6-12-17 रोजी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी भवनात युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामीण भागातील व शहर विभागातील सर्व कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते। सिसोदिया यांनी मार्गदर्शनात सांगितले की आंदोलन असो, तालुका समस्या असो, कलेक्टरांना निवेदन द्यायचे असेल, रास्ता रोको असो, थाळीनाद असो, यासाठी जास्तीत जास्त नेतृत्व केले पाहिजे। किरण शिंदे यांनाही या मेळाव्यात मार्गदर्शन केले। नागपूर अधिवेशनाला सर्वांनी हजर राहावे, त्यावेळेस राष्ट्रवादीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे। युवकांनी व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहणे। या मेळाव्याला किरण शिंदे युवा अध्यक्ष हजर होते, कुणाल पवार आदी या मेळाव्याला सर्वजण हजर होते। अनेक आंदोलन असतील, तालुका स्तरीय असो, तहसील स्तरीय असो, कलेक्टरांना निवेदन द्यायचं असो, रस्ता रोको असतो, थाळीनाद असो, हल्लाबोल असो, असे अनेक आंदोलनात आमचे युवक जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मान्य आमचे जिल्ह्याचे नेतृत्व प्रेरणास्थान बाबासाहेब राजवर्धनजी कलमपांडे असो, तसेच माजी जिल्हाध्यक्ष संदीपदादा बेडसे असो, किरण नाना असो, किरण भैया असो, जास्तीत जास्त ग्रामीण भागात आम्ही ताकदीविषयी या 2 वर्षात संघटना बळकट केली आणि मजबूत केलेली आहे। तर तिथे अजून अनेक शाखा उद्घाटन आपल्या अजून बाकी आहे। शहरामध्ये किमान 50 शाखांचं टार्गेट दिलेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 350 गावं जुळे जिल्ह्यात आहेत। जास्तीत जास्त गावामध्ये आपल्या शाखा झाल्या पाहिजे, याच्याकरता काय प्रयत्न करायचे असतील ते आपण रोजगार मेळावा व माजी विद्यार्थी यशोगाथा सोहळ्याचा कार्यक्रम कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालय, मुंबई उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय रोजगार व तांत्रिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आणि प्रदर्शनाचे प्रत्यक्ष पाहणी निरंजन भतवाल व सतीश जिओ सूर्यवंशी आणि अधिकारी यांनी प्रदर्शनाची पाहणी केली। यावेळी सर्व तांत्रिक मेळाव्यासाठी आजी माजी विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते। माननीय MK पाटील, प्रवीण अहिरे, रणजित सिंह राजपूत, चंद्रकांत भोसले, AB पारदी, अनुराग मोरानकर, AG परमार, SU देवरे हे सर्व या मेळाव्याला हजर होते। उमर अब्दुल्ला जे आहेत जम्मूचे चीफ मिनिस्टर, ते माझे क्लासमेट आहेत। जयकुमार भाऊ रावळ मला ज्युनियर होते कॉलेजमध्ये। नंतर तुमच्या सगळ्यांचे आदर्श इम्रान हाशमी ज्युनियर होते मला। स्वप्नील जोशी ज्युनियर होते। अशा कॉलेजमध्ये जेव्हा आम्ही शिकायला गेलो विद्यार्थी मित्रांनो, पण इंग्रजीचा शब्द यायचा नाही
खूप अपमान व्हायचा माझा, खूप रडायचो मी. मला पहिल्या युनिट टेस्टमध्ये 100 पैकी किती मार्क्स असतील विचार करा तुम्ही. पंचायत कार्यालयातर्फे आज दिनांक 6/12/17 रोजी दुपारी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सुरत नागपूर महामार्गावर सौंदाणे बाबुळवाडी येथे उड्डाणपूल तयार करावा यासाठी निवेदन दिले. NH6 चौपदरीकरण होत असून येणाऱ्या काळामध्ये वाहतुकीचे प्रमाण मोठे वाढणार आहे. सदर महामार्गाची चौपदरीकरण झाल्यानंतर विविध अवजड वाहने येण्या जाण्यासाठी वापर होणार आहे. तरी वडजई सौंदाणे बाबुळवाडी या परिसरातून धुळे ते भडगाव पाचोरा हायवे सर्व झाला असून त्या मार्गाचा विचार करून लोकेशन क्रमांक 512 या ठिकाणी आज उड्डाणपूल तयार करण्यात यावा. निवेदन देताना ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटील, भूषण पाटील, किरण पाटील, लताबाई पाटील, विमलबाई पाटील, मनोहर पाटील, राजकोरबाई पाटील, मोहन पाटील आदी हे निवेदन देताना सर्वजण उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच आणि सदस्य या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जो सध्या बायपास धुळे शहराला लागून जाणार आहे, तो वडजई आणि सौंदाणे गावातल्या दोघंही गावांच्या सेंटरमधून सौंदाणे बाबुळवाडी रस्त्याला छेद देणार आहे. त्या ठिकाणी सध्याच्या नॅशनल हायवे यांच्या ज्या टीमने जो त्याचा आराखडा तयार केला आहे त्यामध्ये तो सरळ रस्ता आहे. तर तो जर सरळ रस्ता राहिला तर वडजई गावामध्ये असलेल्या शाळेमध्ये जाणारे सौंदाणे आणि बाबुळवाडी येथील मुलं यांच्याबद्दल उद्या अपघात होण्याची दाट शक्यता आहे.